नाभी कमली बसून विधाता, पठण करीतसे वेद संहिता. गरुड उभा कर जोडून पुढती, ठेवून दृष्टी चरणावरती. सेवा या हरी चरण सरोज, घेत इंदिरा अंकावर निज. परी करवे ना तिज संवाहन, पद कोमलते कर कमलाहुन. स्तवन हरीचे करीत तुंबर, त्या भजनाचे मंजुल सैस्वर. मंद वायूच्या सवे पसरती, तीर वृक्ष जणू तयेच डुलती. हे सगळं त्या क्षीरसागरात विष्णू शयन करतात त्याचं वर्णन आहे मंडळी. आणि इथे कसं आहे की गरुड तिथे उभा आहे कर जोडून, आणि त्याची दृष्टी चरणावरती आहे हरीच्या. आणि इंदिरा आपली लक्ष्मी माता ही पतिव्रता आहे आणि सेवा करायची आहे तिला. तिने अंकावर विष्णूचे पद घेतलेले आहेत, पण तिला समजे ना आता काय करावं. कारण तिला माझे कर तर कोमल आहेत असं लोक म्हणतात, पण माझ्या करांपेक्षा तुमच्या प्रभूचे पाय किती कोमल आहेत. तर तिला हात लावून संभ्रमात पडली की तिला करवेना तिचं संवाहन. आणि तुंबर हरीचे स्तवन करतायत. तिथे भजन चाललेलं आहे आणि त्या भजनाचे जे स्वर आहेत ना, मंद वायूच्या सवे पसरलेले आहेत आणि ते तीरवृक्ष होते ना, त्या स्वरांच्या आलापांनी डुलत होत आहेत. आता गंमत अशी झालीये, भजनाच्या त्या आलापांनी नारद रंगून जाती, आगमनाचा हेत विसरले स्वय साथही देती. जय हरी सुख कंदा. नारद आले आणि आल्यावर ते विष्णूचं नामस्मरण ऐकलं, भजन ऐकलं आणि रंगून गेले. आपण इथे कशासाठी आले त्याचं भानच मुळी त्यांना राहिलं नाही. आणि श्री नारायण जय नारायण, करुणा घन हरी पंकज लोचन, दीन जनोत्तर भक्त प्रिय कर, विश्वंभर मां पाहि रमावर. असं हे भजन चाललेलं आहे. पुन्हा 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 हे स्वर त्यांच्या कानावर येत आहेत. आणि देहभान हरपले तयांचे, नाम स्मरता भगवंताचे. कंठ दाटुनी गहिवरला स्वर, ओघळती अश्रू गालावर. उभे सर्व रोमांच तनूवर, भक्तीसी जणू फुटले अंकुर. एकच घुमतो चहूकडे सन, श्री नारायण जय नारायण, श्री नारायण जय नारायण, श्री नारायण जय नारायण. ध्वनी लहरींनी त्या भजनाचे, डोलविले हृत कमल हरीचे. शब्द भृंग उमटले तेथुनी, परिपूरित जे प्रेम मधुनी. भक्तीच्या या भजनाच्या आलापानी अंगावर रोमांच उभं राहिलेले आहेत आणि जणू भक्तीलाच अंकुर फुटलेत असे वाटतंय. आणि एकच सगळीकडे सण घुमतोय, श्री नारायण जय नारायण. त्या ध्वनी लहरींनी गंमत अशी झालीये की विष्णू आपले जे शयन करतायत त्यांचं हृदकमल डोलायला लागलेलं आहे आणि ते पण रंगून गेले आणि तिथून त्यांच्या हृदयातून अगदी शब्द उमटलेत, जे प्रेम मधुनी परिपुरित असे होते. ते काय म्हणतात? सुस्वागत तव असो नारदा, असशी कुशल न सांगे. हृदय वनाचा वसंत मज तू, भेटलास की अंगे. जय हरी सुख कंदा. नारायण म्हणतात, नारदा, माझ्या हृदयवनाचा वसंत आहेस तू. आज तू कुशल आहेस ना? कसं काय इथवर येणं केलं? कारण तरी काय? मला आज खूप आनंद झालाय. स्निग्ध वचन ते घन गंभीर, ऐकून नारद ये भानावर. जवळी येऊन नम्रपणाने, मस्तक ठेवी आले श्री चरणी. नारायणाचे शब्द कानावर पडले आणि नारद भानावर आले. आपण इथे कशासाठी आलोत? आधी पहिले नारायणाचं दर्शन घेतले, नारायणाच्या पायावर डोकं ठेवले डोळे मिटून. आणि विष्णूंनी त्यांना दोन्ही हातांनी धरून उभं केलंय. चहू हात ते दे आलिंगन, प्रेम भराने श्री नारायण. नारायण आपले चतुर्भुज, त्यांनी चारही हातांनी मस्त नारायणाला मिठी मारली आहे, कवळून हृदयाशी धरलेला आहे. आणि पुरुषार्थांनी जणू चारही, भक्ती भाव हा धरला हृदय.
जेव्हा भक्तिभाव असतो मंडळी, त्यावेळेला चारी पुरुषार्थ हे कृतार्थ होतात. असं म्हटलंय, की चारही पुरुषार्थ तिथे कृतार्थ झालेले आहेत आणि हा नारद रूपी भक्तिभाव त्यांनी हृदयाशी धरलेला आहे. भक्त वरावद काय कारणे, तुवा मजकडे केले येणे. वदत नारदा पंकज लोचन, सहज नसे हे तुझे आगमन. काय कारण काढलं आज? तुला तर माहिती आहे, की जिथे माझं भजन चालतं, जिथे माझं नामस्मरण चालतं, त्या प्रत्येक स्थळी मी हजर असतो. तुला इतका लांब प्रवास करून इथे येण्याचं काय कारण पडलं? हे तुझं आगमन काही सहज नाही बरं का. काय कारण आहे ते तू मला सांग. नारद सस्मित मुखे म्हणाले, उपकारांचे ओझे झाले. देवा तव आमुच्या शिरावर, याच कारणे आलो इथवर. उपकार झाले देवा तुमचे फारच आमच्यावर. त्यासाठीच आम्हाला इथे यावं लागलं. उपकारांचे झाले तरी ते ओझे हलके नसते. पुन्हा जन्म घेऊन महीवर, बर का घालीस याते जय हरी सुख कंदा. नारायणा, उपकार तुझे झालेच आहेत. त्या उपकारांचं आधीचं मागचं ओझंच आमचं अजून मिटलं नाही. तोवर अजून नवीन भर कशाला घालतोय बाबा त्याच्यात? आता नारदांचा अधिकार आहे. प्रेमाचा हट्ट आहे, लाडके आहेत ते नारायणाचे म्हणून ते एवढं बोलू शकतात. प्रत्यक्ष ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्यासमोर नारद काय म्हणतात, की उपकार केलेत बाबा आमच्यावर. नाश व्हावयाचा होणार, उपकारांचा भार फरीभर. कोण करील हा बुडता धंदा, घ्यावा ना अवतार मुकुंदा. नाश तर होणारच. कशासाठी अवतार घेणार आहेत नारायण? नारायणांनी काय गोमातेला सांगितलं, भूमीला सांगितलं, की घेईन तुझ्यासाठी अवतार, करीन गे दुर्जन संहार. आता दुर्जनांचा संहार करायसाठी नारायण अवतार घेणार आहेत. नारद काय म्हणतायत, की नाश व्हायचा तर होणार. हं? आणि पर तुमचे उपकार, तुमच्यासाठी मी अवतार घेतला म्हणून. विस्मित होऊन देव म्हणाले, भाषण तवनच मला कळाले. अवताराचा हेतू तुझसी, विदित असोनी का हे वदसी. तुला माहिती आहे ना अवताराचा हेतू? मी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. नारायणांनी सांगितले त्यांचा अवताराचा हेतू तुला विदित असून तू असं का म्हणतोस? नाही समजत आहे मला. वा वा देवा, वा वा देवा, मलाच म्हणता, वेड बळाने का पांघरता, सोपे निद्रित नर जागविणे, जागृत केवी जागा करणे. झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जाग करायचं? हं? सुज्ञ तुला सर्वज्ञ मानिती, तरी न कळली काय परिस्थिती. वैकुंठासी टाळे बसले, नगर यमाचे गजबजलेले. परमेश्वरा, तू तुला समजत नाही तर मग कुणाला समजणार आहे? तू तर सुज्ञ आहेस, सर्वज्ञ आहेस. हं? आणि तरी पण तुला परिस्थिती कळली नाही काय? वैकुंठात जायला कोणी तयार नाही. पुण्यवानांची आणि दुर्जनांचा तू संहार केलाय आणि नगर यमाचे गजबजलेले. यमनगरीमध्ये मात्र नित्य नवनव्या पेठा बसतात. तिथे मात्र गर्दी वाढत चालली आणि वैकुंठामध्ये काही नाही, शून्य मंदिर आहे. तुम्ही 7 अवतार घेतले, किती तारिले सांगा? मत्स्य, कूर्म, वराह तिसरा, जन्म पुका श्रीरंगा. मत्स्य, कूर्म, वराह या तिन्ही अवतारामध्ये कोणाचाही उद्धार तुम्ही केला नाही. चौथ्या अवताराचे ठाई, कितीतरी आडंबर होई. थोर गर्जना मही तडाले, तरले एकच पोर बापुडे. चौथा अवतार आपले नरसिंह स्वामी. केवढा केवढं अवडंबर झालं होतं आणि एवढं मोठं भयान रूप घेतलं आणि तडतडिले गगन वगैरे. आणि काय कुणाचा उद्धार केला? एक मोठा डोंगर पोखरून उंदीर काढा होता, एक छोटासा प्रल्हादाचं सारखं पोर एक फक्त तरलं. तेवढ्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागला. हं? पुढे बोलण्या सोयच नाही, तुम्हीच केली भिक्षांदेही. नाव कशाला उद्धाराचे, अधपतन केलेत बलीचे. उद्धार तर नाही केला, उलट त्याला पाताळात ढकलले तुम्ही.
स्वतःच भिक्षांदेही केली. तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची? ज्याने वदिली आपुली आई, इच्छा वे का त्याकडुनी काही. परशुराम अवतार. त्यांनी काय केलं? आपल्या रागाच्या भरात आपल्याच आईला मारलेलं आहे. उद्धाराच्या कामासी या रागीट माणूस अगदी वाया. काय केलं या अवतारात? कोणाचा उद्धार केला तुम्ही? पाच पाच सहा पुढच्या अवतारी तारियले नल अंगद शबरी पवनात्मज सुग्रीव विभीषण येथ संपले तव रामायण. राम अवतारामध्ये मात्र तुम्ही पाच सहा पुढच्या अवतारी पाच सहा लोकांचं तारण केले. कोण कोण? नल, अंगद, शबरी, पवनात्मज, सुग्रीव, विभीषण. संपलं रामायण. अरे परमेश्वर नारायणा, असा तुझा परिवार चिमुकला काय असावा देवा, आम्रतरुसी शोभतात का चार आठ पाने वा. जय हरी सुख कंदा. मोठा आम्रवृक्ष आहे आणि त्याला फक्त 4 पानं आहेत, 8 पानं आहेत. चालेल का असं? त्याला आम्रवृक्ष म्हणता तरी येईल का? तू नारायण आहेस आणि तू फक्त 5-7 जणांचा उद्धार केला, तेवढ्यासाठी अवतार घेतला. काय कारण होतं? असा तुझाच परिवार चिमुकला काय असावा देवा, आम्रतरुसी शोभतात का चार आठ पाने वा. जय हरी सुख कंदा. वैकुंठातील शून्य मंदिरे काय तुला रुचतात मुरारे, लोक नरकामध्ये मावती नित्य नवनव्या पेठा वसती. प्रथम प्रतिज्ञा तव ऋषिकेशी उद्धरी नमी संत जनासी, तिचे दिसत झाले विस्मरण करताना दुसरीचे पालन. पहिली प्रतिज्ञा काय तुझी? की संत जनांचा मी उद्धार करेन. हं? आणि दुसरीचं पालन केलंय तू, दुर्जनांचा नाश तू करणार आहेस. आता 8व्या वेळेसी तरी महत्व दे पहिली समुरारी, तुझ्या हातुनी हे न घडे जर नको आम्हासी तव अवतार. हे जर घडणार नसेल ना, मग कशाला तुझा अवतार पाहिजे? नको. तुझे जनन होऊ न महीवर, अनुभवती जर नरकासी नर, तरी अधिक ना खचित तयाहून दुर्जन आमुचे करती पीडन. तू तू अवतार घेऊन सुद्धा जर नरकवास लोकांना अनुभवाला येणार असेल, तर मग काय उपयोग तुझ्या अवतार घेण्याचा? मग त्यापेक्षा दुर्जनांनी आमचं पीडन केलं तर ते काही इतकं नरक यातनांपेक्षा कमीच, ते काही एवढं मोठं नसतंच. इहलोकी अथवा परलोकी नरकची भाली असला, तुमच्या स्तव मी दुर्जन बदले, हा बडिवार कशाला. जय हरी सुख कंदा. असे ऐकता नारद भाषण, लक्ष्मी ये पती साह्या धावून, संतची आता कोठे उरले, थोडे होते ते उद्धरले. लक्ष्मी माता आलेली साह्याला धावून. ती म्हणते की अहो आता आम्ही काय करणार? संत जेवढे होते तेवढे आम्ही उतरले. संत व्हावया सिद्ध न कोणी, यात नसे अपराध हरीचा, दोष असे हा तुम्हा नरांचा. संत व्हावया सिद्ध न कोणी, लाभ तसे यश जशी पेरणी. जे पेरलं ते उगवणार ना. तुम्ही संत कुठे दाखवा, संतच नाहीत कोणी व्हायला तयार आहेत. नारद यावर म्हणे उसळूनी, हा ही दोष हरीचा जननी, हा न कुणासी संत होऊ दे, भुलवित त्यासी नाना छंदे. आई तू असं म्हणू नकोस. हा पण दोष हरीचाच आहे. हा कुणाला संत होऊच देत नाही बरं का. हा आमिष दावी कुणा स्वर्गाचे, कुणा धनाचे, कुणा यशाचे, कंठी बांधित कुणा कामिनी, क्रोध उत्सरा उपजवी मनी. हे सगळं कुणाला स्वर्गाचं आमिष दाखवतो, कुणाला धनाचं, कुणाला यशाचं, कुणाला कंठी बांधित यामिनी, क्रोध मत्सरा कोण उपजवतो मनामध्ये? हे सगळी ह्याचीच कर्तृत्व आहे. स्वतःच मोहा कारण होऊन मोहितास दंडावे, अनार्य नीती ही त्यापरी का ईशेही वागावे. जय हरी सुख कंदा. त्यातून देवी पुन्हा असे बघ, पाप्यासीची अवश्य तारक, पथ्याने जे नित्य राहती, कशास त्यांना वैद्य लागती. अगं आई,
पापी जे आहेत ना, त्यांनाच तारकाची आवश्यकता आहे ना. जे पथ्य पाळून व्यवस्थित नीटनेटकं जीवन जगतात, त्यांना वैद्य कशाला लागतात? "अघमलहर पावनी गौतमी, मलिनांच्यासी येते कामी. काय अर्थ जरी करील पयोधर, शेत सोडूनी वर्ष तयावर." काय कारण आहे? शेतात पाऊस नाही आणि पॅसिफिक भागात पाऊस पडला जाऊन. काय उपयोग आहे त्या पावसाचा? ही गौतमी नदी आहे, अघमलहर अशी आहे, पण ती मलिनांच्याच कामी येणार ना. त्यांच्यासाठीच तर ती आहे. शुद्ध शांत ज्यांचे आचरण, मुक्त चिते त्या कशास तारण. रत्नन देवी परप्रकाशित, चंदन कोणा गंध न मागत. आई चंदनाला गंध मागायला दुसऱ्याकडे जावं लागत नाही. रत्नाला प्रकाश दुसरीकडनं यावा लागत नाही. स्वयंप्रकाशित असतं ते. ते जे शुद्ध, शांत, चांगलं आचरण आहे ना, ते मुक्तच आहेत. त्यांना तुम्ही अवतार घेण्याचं काही कारण नाही. त्यांचा उद्धार तर आपोआपच होतो. पुरे नारदा पुरे नारदा सांग मला तू, काय मनी तव आस. पूर्ण करीन मी वदे रमावर, आहे ना विश्वास. जय हरी सुख कंदा. आता नारद थोडे शांत झाले आणि काय म्हणतात, पुरा भरवसा तुझा असे मज, म्हणून येथवर आलो आज. सर्व लोक देवा उद्धरणे, याहून दुसरे नसे मागणे. परमेश्वरा, तुझा तर खरा विश्वास आहे, पूर्ण भरोसा आहे, म्हणून इतक्या लांब आलो मी. आणि काय मागणी विचारलेस ना तू, म्हणून सांगतो की सर्व लोक देवा उद्धरणे, याहून दुसरे नसे मागणे. चुगलखोर वा चोर असो तो, परदारे सह अथवा रमतो. शरण पदात व येता भावे, मागील दोष तुम्ही न बघावे. तो कसाही असू दे, कितीही पापी असू दे, चुगलखोर असू दे, परदारेसह रमणारा असू दे, पण जर का तो तुझ्या पदाला शरण आला, तर तुम्ही मागचे दोष त्याचे बघायचे नाही. अघराशीही असून तरावा, जो जो तुमचा म्हणविल देवा. गोदेला ये मिळण्या मोरी, घाण म्हणून तीन अव्हेरी. मर्त्य जन्म तो मर्त्य शिक्षणा, ऐसे कथिले असे पुराणा. सांग परी मजसी ऋषिकेशी, काय तुला शिकविले जनासी. काय शिकवलं तू जनाला सांग बरं. प्रसंग येती घडोघडीला, गाठ खलाशी प्रतिक्षणाला. धर्मी भ्रमित अंतरे, तदा कुठे शोधणे तुला रे. घडोघडीला प्रसंग येतात आमच्या जीवनामध्ये आणि तिथं तुला कुठं शोधायचं बाबा. हं? प्रत्येक क्षणाला गाठ खलाशी पडते आमची. धर्माधर्मी भ्रमित अंतरे, काय करावं काय नाही करावं संभ्रम असतो आमच्यामध्ये नेहमी. उदात्त चरिताचा आदर्श, व्यवहारी नित नाकामास. चलन म्हणून काय चालले, मूल्यवान जरी रत्न जाहले. तुझं चरित्र उदात्त आहे बाबा, ते मान्य आहे मला, पण रोजच्या साध्या व्यवहारात त्याचा काय उपयोग आहे? मोठं मौल्यवान हिरा आहे आमच्याजवळ, तो घेऊन कोथिंबीर आणायला नाही ना जाऊ शकत आम्ही. चलन म्हणून काय चालले, मूल्यवान जरी रत्न जाहले. उन्नत तव चारित्र्य असावे, निशिदिनी परिसंसारी. बोध तुझा पथदर्शक होवो, देवा या अवतारी. जय हरी सुख कंदा. सात जन्म तव अपूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा. लोकांनी हा सदा रहावा, लोकांनी हा सदा रहावा. आठवीत तव जन्म आठवा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण, श्री नारायण जय नारायण. दुजे नकानी येवो याविन, सर्वांच्या पापांचा भार घेतो मी माझ्या डोक्यावर. नको मला सुख नको मोक्ष, ही शतदा भोगीन गर्भवासही. आता कर्म केले तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावंच लागतं. मग आता ह्या लोकांना सगळ्यांना माफ कर म्हणून मी तुला विनंती करतोय. तर अशा वेळी ह्या कर्माचं फळ कोण भोगणार मग? तर ह्या सगळ्यांच्या पापांचा भार मला दे, मी भोगतो, मी माझ्या डोक्यावर घेतो. नको मला सुख नको मोक्ष, ही शतदा भोगीन गर्भवासही.
पापांचा मज सर्व दंड दे, सुखार्थांचे परी बघू दे. अशक्य जरी हे असेल सगळे, मिटवी देवा माझे डोळे. पुढे नवदवे नारदास, हरिचरण घट्ट मग धरिले. पूर लोटला नयनाश्रूंचा, प्रभू हृदयहि गहिवरले. जय हरी सुख कंदा, असं नारद म्हणाले. आणि आता प्रभू हृदयहि गहिवरले. धन्य नारदा ही तव वृत्ती, कोण परासाठी कळवळती. उगीच तुम्ही नच संत जनांनी, मला बांधिले भाव बळांनी. नारदा, धन्य आहेस तू. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. असे हे नारद महर्षी आहेत आपले. आणि त्यांना नारायण म्हणतो की धन्य नारदा ही तव वृत्ती, कोण परासाठी कळवळती. उगीच तुम्ही नच संत जनांनी, मला बांधिले भाव बळांनी. घे हे देतो तुझ आश्वासन, घे हे देतो तुझ आश्वासन, पतितोद्धारासाठी येईन. यादव वंशी धरीन जन्म, आदि पुरुष ज्या वंशासोम. आणि नारदाला नारायणाने आश्वासन दिले की पतितोद्धारासाठी येईल. आता तर झालं. ऐकता अशा वचास, हर्ष फार नारदा, बोलला रमावरास शीर्ष ठेवूनी पदा. माय बाप तू खरा, अमाप ताप वारिले, शांत शारसे मदीय अंतरंग रंगले. आता नारदांना शांत वाटायला लागलं आणि त्यांनी सांगितलंय की तू खरा मायबाप आहेस, सगळे अमाप ताप आज वारलेस. लोकासी कथितो अताज, सकल हे जाऊन या भुवरी. आनंदून करा महोत्सव तुम्हा, तारावया ये हरी. पापी ही असला कुणी, परिजरी सेविल पावे पदा. होवोनी परिहार मागिल पुढे, येतील ना आपदा. गोपाळ कृष्ण महाराज की जय. माऊली असं सांगितलंय की नारद म्हणतायत की आता हे सगळं जाऊन मी आता पहिलं कधी एकदा सगळ्या लोकांना सांगेन असं झालंय, की त्यांना मी सांगतो की आनंदून करा महोत्सव तुम्हा, तारावयाय हरी. पापी जरी कुणी असला तरी सेविल भावे पदा. होवोनी परिहार, मागचे सगळी पापं धुतली जातील आणि पुढे त्याच्या आयुष्यात कधी संकट येणार नाही. होवोनी परिहार मागील पुढे, येतील ना आपदा. अवतार पीठिका नावाचा पहिला सर्ग समाप्त. श्रीपाद श्री वल्लभ. जय